नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एजे बिल्डरकडून आलेले माणूस कलाला म्हणू लागतात की आम्ही तुमच्यासोबत डील करण्यासाठी इथे आलो आहोत. तर कला म्हणते, म्हणजेच तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची आहे का? तर आता ते म्हणू लागतात की हो मॅडम, तुम्ही तसंही समजू शकता. तर कला म्हणते, परंतु माझं दुकान मला विकायचंच नाही आहे आणि तसं मी कोणाला सांगितलंही नव्हतं. मग तुम्ही असं इथे अचानक कसे काय येऊ शकता? तर ते म्हणतात, मॅडम तुम्ही आम्हाला बोलवलं नाही हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु मी स्वतःहूनच इथे तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. कारण ही ते जागा मला आता विकत घ्यायची आहे. यावर मला माझा नवीन प्रोजेक्ट उभा करायचा आहे. कला म्हणते, ते शक्य नाही. तर ते दादा म्हणू लागतात, परंतु मॅडम आम्हाला इथे आमचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी इथे असणारी जमीन तर विकत घ्यावीच लागणार आणि ती तुम्हाला द्यावीही लागेल. तर कला म्हणते, परंतु आम्ही कोणीही इथे जमीन विकायला किंवा आमचं दुकान विकण्यासाठी कोणाला बोलवलंच नाही. तर तुम्ही इथे येण्याचा संबंधच येत नाही. तर सर्वजण कलाच्या बाजूने असतात. तर ती व्यक्ती म्हणू लागते, परंतु मॅडम आम्ही तुम्हाला त्या बदल्यात हवी तेवढी रक्कम देण्यासाठी तयार आहोत. ज्यावेळी आमचा प्रोजेक्ट पूर्ण होईल त्यावेळी तिथे असणारे उर्वरित गाळे आम्ही तुमच्यासाठी राखीव ठेवू. एवढंच काय, तर संपूर्ण फर्निचर, AC सगळं काही पूर्णपणे आम्ही तुम्हाला कंप्लीट करूनच देणार आहोत. आता मात्र काही जणांचं मतपरिवर्तन होत असतं. तर आता काही जण म्हणू लागतात, नाही हे शक्य नाही. तर कलाच्या बाजूने असणारे तेथील एक दादा म्हणू लागतात, परंतु तुम्ही जर आम्हाला एकरकमी पैसे देणार असाल तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. कारण जर तुम्ही एकरकमी पैसे देणार असाल आणि बाजारभावाने देणार असाल, परंतु तुम्ही आम्हाला पैसे दिलेत तरी आमचा रोजचा व्यवहार कसा चालणार आहे? कारण आमच्या दुकानामधूनच काही पैसे मिळतात, त्यातच आमचा रोजचा व्यवहार चालू असतो. पोटापाण्यासाठी पैसे त्यातूनच मिळत असतात. मग तुम्ही जर एकरकमी पैसे दिलात तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर कला म्हणते, अगदी बरोबर. तर ते बिल्डरची व्यक्ती म्हणू लागते, मग तुम्हाला अजून एक मी ऑफर देत आहे. ती ऑफर अशी आहे की बाजारभावाप्रमाणे मी तुम्हाला तिप्पट पैसे देण्यासाठी तयार आहे. एवढंच काय, तर जोपर्यंत आमचा प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला नोकरीही देईन. एवढंच काय, तर त्यानंतर गाळेही देईन. तर कला म्हणते, एवढी ऑफर? तर ती व्यक्ती म्हणू लागते, हो मॅडम, आम्ही तुम्हाला एवढी मोठी ऑफर देत आहोत तरी तुमच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं आहे. तर कला म्हणते की हो, कारण अशी ऑफर कोणीही देऊ शकत नाही. नक्कीच मला काहीतरी गडबड वाटत आहे. तर आता सर्वजण विचार करू लागतात. तर ती व्यक्ती कलाला म्हणते, मॅडम काय चाललं आहे तुमचं? फक्त वचा 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 फक्त बोलत आहात, परंतु आम्ही जे काही बोलत आहोत ते तुमच्या लक्षात येत नाही आहे का? एवढी मोठी ऑफर आम्ही तुम्हाला देत आहोत तरीसुद्धा तुमचा नकारच आहे का? तुमचं ज्याप्रमाणे या दुकानावर पोट चालत असतं त्याचप्रमाणे माझाही बिझनेस यावरच चालू असतो. तर कला म्हणते, म्हणूनच तर मला काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे. कसं आहे ना, आम्ही सर्वसामान्य व्यक्ती आहोत. तुमचं कसं आहे, एकदा प्रोजेक्ट झालं किंवा तुमचं काम झालं की तुम्ही इथून पाठ फिरवता, परंतु आमचं तसं नाही आहे. आम्हाला इथे काबाड कष्ट करावे लागतात आणि त्याचवेळी कुठे आमचं घर चालत असतं. परंतु तुमच्या या प्रोजेक्टमध्ये मला काहीतरी चुकीचं वाटत आहे आणि म्हणूनच मला संशय येत आहे. तर ती व्यक्ती म्हणू लागते, मॅडम तुम्ही शांत बसाल का? फक्त संशय येत आहे, असं वाटत आहे, तसं वाटत आहे, असं बोलून चालत नाही. आम्ही एवढी मोठी ऑफर तुम्हाला देत आहोत, ते सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करायची नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. तर आता काही जण विचार करत असतात. तर कला या सगळ्याला विरोध करत असते आणि म्हणूनच ती व्यक्ती म्हणू लागते, मॅडम तुम्ही शांत बसा. प्रत्येक वेळी विरोध करू नका. प्रत्येकाला त्याचं मत आहे आणि ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्यही आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करतील. त्यांना जर जमीन द्यायची असेल तर देऊ शकतील, परंतु जर तुम्ही विरोध दर्शवला तर त्याचे वाईट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील आणि त्याचे वाईट परिणाम काय असतील हे तुम्हाला लवकरच दिसतील. तर कलासोबत असणारे एक दुकानदार दादा म्हणू लागतात, कला या सगळ्याला तू का विरोध दर्शवतेस? जर आपलं भलं होणार असेल, आपल्याला 4 पैसे जास्त मिळणार असेल आणि आपल्या ह्या परिस्थितीमध्ये जर बदल होणार असेल तर काहीच हरकत नाही आहे. तू का थांबवतेस? कला म्हणते, परंतु यामध्ये मला काहीतरी चुकीचं वाटत आहे. तर ती व्यक्ती म्हणू लागते, मॅडम आता तुम्हाला मॅडम मॅडम म्हणून रिस्पेक्ट दिला तर तू जास्तच बोलायला लागली आहेस. या दुकानात तुला एवढे कितीसे पैसे मिळत आहेत? 1 लाख की 2 लाख की 1 कोटी रुपये? यातून तुझा काहीच उदरनिर्वाह होणार नाही. तरीसुद्धा तुला एवढं काय माज आले मला काहीच माहीत नाही, परंतु एवढं मात्र नक्की की हे दुकान तुम्हाला मला द्यावंच लागेल. संध्याकाळपर्यंत तुमचा निर्णय मला कळवावाच लागेल आणि जर तुम्ही यासाठी तयार नसाल आणि तू जर यासाठी तयार नसशील तर त्याचे होणारे परिणाम खूप वाईट असतील आणि त्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेव. असं म्हणत ती व्यक्ती तिथून निघून जाते. आता कला विचार करू लागते. सर्वजण आपापल्या दुकानामध्ये निघून जातात. तर कलाही आपलं दुकान उघडण्यासाठी घेते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, संगीताताई, सरोज मॅडम आणि रोहिणी आत्यांना चहा देतात. तर तेवढ्यातच तिथे रजनी काकू येतात आणि विचारू लागतात,
संगीताताई, अहो कला कुठे आहे? कला तर कुठेच दिसत नाहीये. कला कुठे बाहेर गेली आहे का? तर संगीताताई म्हणतात की हो, ती आमच्या जगदंबा भंडारमध्ये गेली आहे. आता मात्र सरोज मॅडम आणि रोहिणी त्यांना खूप राग आलेला असतो. त्या रागाने संगीताताईंकडे पाहू लागतात. आता सरोज मॅडम संगीताताईंना विचारतात, कोणाला सांगून गेली आहे तुमची मुलगी? घरात कोणाला सांगून गेली आहे का? तर संगीताताई म्हणतात, मला सांगून गेली आहे. तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात, वाटलंच होतं तुम्हालाच सांगून जाणार, कारण तुमचेच संस्कार आहेत तिच्यावर. अहो तुम्हीच सांगितलं असणार दुकानात जायला, कारण दुकानात जाणं, माहेरी जाणं हा तर तिचा छंद आहे आवडता. कधीही उठसूट माहेरी जावं. आता तर दुकानात जाऊन बसली आहे. नेहमी पाहावं त्यावेळी ती चाळीत जात असते. किती वेळा तिला विरोध केला आहे, परंतु नाही, ऐकायचंच नाही. चाळीत जायचं आणि आपलं दुकान उघडायचं आणि चांदेकरांची प्रतिष्ठा धुळीस मिळवायची, एवढंच तर तुमच्या मुलीचा हेतू आहे. तर संगीताताई म्हणू लागतात, नाही नाही सरोज मॅडम, असं काहीच नाही आहे. अहो हे सगळं काही ती आपल्या घरासाठीच तर करत आहे आणि ती माहेरी कधी येतही नाही. आलीच तर नेहमी या घराचाच ती विचार करत असते आणि आल्या पावली लगेच खरी निघून येते. तर आता संगीताताई म्हणू लागतात, थांबा, मी तिला फोन करूनच विचारते की ती कधी येणार आहे. तर दुसरीकडे कलाही आपल्या दुकानामध्ये आपलं काम करत असते. ती काही गिरायकांना मावळे, दिवे हे देत असते. आता त्याचवेळी संगीताताईंचा फोन येतो. तर आता कला म्हणू लागते, बोल आई, काय झालं आहे? तर संगीताताई कलाला विचारतात, कुठे आहेस गं? तर कला म्हणते, आई अगं अजून तरी मी माझ्या दुकानातच आहे. तर संगीताताई म्हणतात, अगं लवकरात लवकर घरी ये, जे काम असेल ते बाजूला ठेवून घरी ये, कारण घरी सर्वजण तुझी वाट पाहत आहेत. तर कला म्हणते, नाही आई, ते शक्य नाही, मला आता लवकर येता येणार नाही, मी संध्याकाळपर्यंत नक्कीच येईन, तू नको ना काळजी करूस. तर संगीताताई म्हणतात, परंतु कला. तर कला म्हणते, चलाई मी ठेवते, तुझ्याशी नंतर बोलते. असं म्हणत कला फोन ठेवते. आता मात्र संगीताताईंना काय बोलावं काहीच कळत नाही. सरोज मॅडम विचारतात, काय म्हणाली तुमची लाडकी मुलगी? तर आता संगीताताई म्हणतात की ती संध्याकाळपर्यंत येईल असंच म्हणाली आहे. तर आता सरोज मॅडम म्हणतात, वाटलंच होतं, कारण आम्हाला माहीत आहे ना ती काय करू शकते. तिला घराबद्दल काही पडलेलंच नाही आहे किंवा घरातील व्यक्तींबद्दल, तिला तर आपल्या दुकानाबद्दलच आहे आणि म्हणूनच दिवस रात्र पाहावं त्यावेळी दुकानाचाच विचार करत असते आणि आताही तेच करत आहे. गीताताई म्हणतात, मी तिला सांगितलं लवकर यायला. तर सरोज मॅडम म्हणतात, काय झालं मग? तुमचं ऐकलं नाही का? अहो तुमची मुलगी तुमचं ऐकत नाही असं कसं होईल? तुमची मुलगी तर तुमचं सगळं काही ऐकत असते आणि म्हणूनच तर लग्नाला तयार झाली. आता ऐकत नाही आहे का तुमचं? तर आता संगीताताई म्हणू लागतात, नाही सरोज मॅडम, असं काहीच नाही आहे. कला माझ्या शब्दाबाहेर नाही, परंतु खरंच तिचं खूप महत्त्वाचं काम असेल आणि म्हणूनच कदाचित ती थांबली असावी. सरोज मॅडम म्हणतात, दिवाळीचा सण आला आहे जवळ, घरच्या सुनेने घरात राहावं, घरची कामं करावी, काय हवं नको ते पाहावं, परंतु नाही, हिला तर बाहेरच फिरायचं असतं, तिला काही घराशी देणं घेणंही नाही आहे. तर आता सरोज मॅडम म्हणतात, खरंच काय बोलावं काहीच कळत नाही. संगीताताई म्हणतात, सरोज मॅडम, अहो असं म्हणू नका, कला नेहमीच खर्चाच विचार करत असते. अहो ती माहेरीसुद्धा पाऊल टाकत नसते. तर आता सरोज मॅडम म्हणतात, हो ते तर मला माहीतच आहे, आणि आता कशी येणार आहे ना ती, कारण तुम्हीच तर इथे आला आहात मोलकरणीसारख्या राहायला, मग तिला तर चान्सच मिळाला आहे बाहेर भटकायला. मग तुम्ही जर तिथे नाही आहात तर ती आता तिथे काय करत आहे? तर आता संगीताताई म्हणू लागतात, अहो दिवाळीच्या सणामध्ये ती मावळे वगैरे बनवते आणि त्यासाठीच कदाचित ती दुकानामध्ये थांबली असावी. आता सरोज मॅडम हसत म्हणतात, काही लोक अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून असतात, काहीच कळत नाही. आमच्या तर खिचगंटीमध्ये सुद्धा या गोष्टी नसतात. तर आता रोहिणी आत्या हसू लागतात. तर सरोज मॅडम म्हणतात, ही बोलण्यातच अर्थ नाही आहे आणि जाऊ दे म्हणा, मी कोणाला शिकवते, आडतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. तर आता संगीताताई म्हणतात, सरोज मॅडम, तुम्हाला जर मला काही बोलायचं असेल तर बोला, परंतु माझ्या कलेला बोलवू नका. कला खरंच खूप शिस्तीची आहे, साफ मनाची आहे. तर सरोज मॅडम म्हणतात, हो ना, ते कळतंच आहे, तुम्ही आणि तुमची मुलगी आम्हाला सापच करून टाकणार आहात आणि त्याचसाठी तर आला आहात चांदेकरांच्या घरामध्ये, आणि तोच तर तुमचा हेतू आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्या मुलासोबत जास्तच बोलत आहात, हे माझ्या नजरेस पडत नाही आहे का? परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मुलापासून 4 हात लांबच राहायचं, तुम्ही आणि तुमच्या मुलीने. आता घर आहे की काहीच कळत नाही आहे, जरा म्हणून डोक्याला शांतता नाही. असं म्हणत सरोज मॅडम चिडचिड करतात आणि रागानेच तिथून निघून जातात. आता मात्र रोहिणी आत्यांना खूप आनंद झालेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्व दुकानदारांमध्ये एकच चर्चा असते की आता आपण बिल्डरचं ऐकलं पाहिजे. सर्वजण बोलत असताना कला त्यांचं बोलणं ऐकत असते. तर सर्वजण एक दुसऱ्यांना सांगत असतात की बिल्डरच्या माणसांची ऑफर अगदी योग्य आहे, आपल्याला त्याचा विचार करावाच लागेल आणि त्यांना फोन करून कळवावंच लागेल की आम्ही आमची जमीन देण्यासाठी तयार आहोत. तर आता सर्वांमध्ये चर्चा चालू असते, त्यामुळे कलाला खूप टेन्शन आलेलं असतं. तर काहीजण एकमेकींना बोलत असतात की मी आत्ताच घरी फोन केला आहे आणि यांना कळवलं आहे आणि म्हणूनच त्यांची यासाठी परवानगी आहे. तर आता ताईसुद्धा
त्यांना फोन करून आपण यासाठी तयार असल्याचं कळवतात. आता मात्र बिल्डर खूप खुश झालेला असतो. आता ते लगेच सरोज मॅडमना फोन करतात आणि म्हणतात, सॉरी मॅडम, खूप उशिरा तुम्हाला फोन केला आहे, परंतु बातमीच तशी आहे. आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही होत आहे. मार्केटमधील सर्वजण आपापलं दुकान विकण्यासाठी तयार झाले आहेत, परंतु जगदंबा भांडारची पोरगी आहे ती मात्र तयार होत नाहीये. आता मात्र सरोज मॅडम खूप चिडतात आणि म्हणू लागतात, तेच तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काही करून ते दुकान आपल्याला तिथून हटवायचं आहे. त्यासाठी तुम्ही काहीही करा, दमदाटी करा, धमकी द्या, तिचं दुकान उद्ध्वस्त करा, कोणतंही पाऊल उचला, परंतु काही झालं तरी जगदंबा भांडार हे दुकान तिथून हटलं पाहिजे. तर ते म्हणू लागतात, हो मॅडम, तुम्ही जसं सांगाल तसंच होणार आहे. तर दुसरीकडे कला विचार करत असते की काय करावं. तर आता सर्वांनीच बिल्डरच्या माणसाला तिथे बोलावून घेतलेलं असतं. तर ते येताच कलाला म्हणतात, अगं तू बाहेर ये. तर कला म्हणते, बोला, काय झालं आहे. तर ते म्हणू लागतात, सर्वांनी यावर सही दिली आहे, सर्वजण आपलं दुकान विकण्यासाठी तयार आहेत आणि आता तुलाही सही करावीच लागेल. कला ते ॲग्रीमेंट पाहते आणि म्हणते, यावर सर्वांनीच सह्या केल्या आहेत, हे मी कसं खरं समजू. तर ते म्हणू लागतात, खरं समजण्यासाठी आता मी सर्वांनाच इथे बोलवत आहे. असं म्हणत ते आता सर्वांनाच तिथे बोलावून घेतात. तर सर्वजण म्हणू लागतात की हो कला, आम्ही यावर सही केली आहे, आम्ही आमच्या भविष्याचा विचार केला आहे आणि आता तुलाही तो करावा लागेल, तूही यावर सही करावी असंच आम्हाला वाटत आहे. कला म्हणते, तुम्ही हे सगळं काही चुकीचं करत आहात दादा. अहो प्लीज असं नका करू. अहो आपलं दुकान ज्याच्यावर आपलं पोट चालत असतं, ज्या दुकानामुळे आज आपण इथपर्यंत पोचलो आहोत, तेच दुकान आता सहजपणे कोणाच्या तरी बोलण्यात येऊन आपण विकायचं आहे का? नाही, मी तरी तसं करू शकत नाही, कारण या दुकानाशी माझ्या भावना जोडल्या आहेत. या दुकानामुळेच आमचं घर चालत आहे आणि असं मी सहजासहजी हे दुकान नाही विकू शकत. कोणाच्या तरी बोलण्यात येऊन आपल्या भावनांना मी असा आवर नाही घालू शकत आणि माझ्या भावना अशा धुळीत मिळू नाही देणार. तर आता तिथे असणाऱ्या ताई म्हणू लागतात, कला, अगं स्वतःच्या स्वार्थासाठी आमचं नुकसान नको करूस. अगं एकदा तरी विचार कर ना. आता प्रत्येकजण कलाला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, कला, अगं तू सही दे. तू जर सही नाही केलीस तर आम्ही सर्वजण असेच अडकून पडणार आहोत. अगं आता पुढचा विचार करावाच लागेल. कला म्हणते, तुम्ही चुकीचं बोलत आहात. अहो हे बाजारभावाप्रमाणे आपल्याला पैसे देण्यासाठी तयार आहेत, हे मला मान्य आहे, परंतु समजा बाजारभावाप्रमाणे 10 लाख रुपये दुकानाची किंमत असेल तर ते आपल्याला 30 लाख रुपये देणार आहेत. परंतु मला एक सांगा, हे 30 लाख रुपये आपल्याला आयुष्यभर पुरणार आहेत का? मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आपला संसार आणि आपली म्हातारपणाची पुंजी, हे सगळं काही यातून मिळणार आहे का? तर दुसरे दादा म्हणू लागतात, एवढा विचार करायला वेळ नाही. आता जे काही होत आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत आणि कला तूसुद्धा तयार व्हावीस असंच आम्हाला वाटत आहे. तर कला म्हणते की नाही दादा, मी असं करू शकत नाही. तर सर्वजण कलाला समजावत असतात. तर आता बिल्डर कलाला म्हणू लागतो, जर यावर सही केली नाहीस तर मात्र हे डील कॅन्सल. तर कला म्हणते, परंतु माझ्यामुळे तुमचं काय अडत आहे? तुम्हीच तर म्हणालात ना की 10 बाय 10चा गाळा आहे, मग यामुळे तुमचं काही अडत आहे का? तुम्ही बाजूला तर प्रोजेक्ट उभा करू शकता, परंतु मी माझं दुकान नाही देऊ शकत. दुसरे दादा त्या बिल्डरच्या माणसांना म्हणू लागतात, परंतु साहेब, असं केलं तर नाही का चालणार? या टपरीच्याच बाजूला आपला प्रोजेक्ट चालू केला तर ते म्हणू लागतात, टपरीच्या बाजूला आणि प्रोजेक्ट कसं शक्य आहे? नाही, जर हिने सही दिली नाही तर कुठलाही प्रोजेक्ट इथे होणार नाही आणि हे डील कॅन्सल होणार. परंतु यापुढे एवढी चांगली ऑफरही तुम्हाला मिळणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता सर्वजण कलाला म्हणतात की तुझ्यामुळे आमचं नुकसान होत आहे. तू चांदेकरांच्या घरामध्ये लग्न करून गेली आहेस, तुला तर तुझ्या आयुष्याची चिंता नाही आहे, तुला तुझ्या भविष्याची चिंता नाही, परंतु आम्हाला तर चिंता करावीच लागेल ना. त्यामुळे कला, अगं तू यासाठी तयार व्हावीस असंच आम्हाला वाटत आहे. तर त्याचवेळी तिथे कलाचे वडील येतात. कला म्हणू लागते, बाबा, हे सर्वजण काय बोलत आहात पाहिलं आहे का? तर कलाचे वडील म्हणतात की हो, मला फोन आला होता आणि मला सगळं काही कळालं आहे. तर कलाचे वडील आता त्या बिल्डरच्या माणसांसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, साहेब माफ करा, परंतु तुम्ही कितीही पैसे दिलात तरीसुद्धा आम्ही हे दुकान विकण्यासाठी तयार नाही आहोत. मला मान्य आहे की आम्हाला पैशांची गरज आहे, तरीसुद्धा आमचं हे दुकान आम्ही कधीही विकणार नाही. तर कला म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यामुळे तुमचं नुकसान होत आहे तर मी माझ्या दुकानावर पाणी फिरवायला तयार आहे. तर कलाचे वडील म्हणतात, नाही कला, अगं तू असा निर्णय घेऊ नकोस, कारण आता जर आपण असा विचार केला तर भविष्यात पुढे याचे परिणाम काय भोगावे लागतील हेही आपल्याला माहीत नाही. तर आता सर्वजण कलाला आणि तिच्या वडिलांना समजावू लागतात, परंतु कलाचे वडील हे मान्य करायला तयारच नसतात. कला म्हणते, तेच तर मी यांना समजावायचा प्रयत्न करत आहे बाबा, परंतु कोणीही समजून घ्यायला तयारच नाही आहेत. प्रत्येकाला असंच
असंच वाटत आहे की मी यांच्या विरोधात जात आहे. तर एक ताई कलाला म्हणतात, कला अगं तू अशी का वागत आहेस? तू तर चांदेकरांची सून आहेस, तुला कशाचीच काही पडली नाही आहे. परंतु कला मी तर तुला मुलीप्रमाणे मानलं होतं, परंतु आता तू एवढा स्वार्थी विचार करशील असं कधी वाटलंही नव्हतं. कला म्हणते, नाही मावशी, मी असा विचार नाही करत आहे, मी तुम्हा सगळ्यांचाच विचार करत आहे. अहो तुम्ही पुढचा विचार केला आहे का? तर एक दादा म्हणतात, आम्हाला पुढचा विचार करायचाही नाही आहे, आता जे काही आहे ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही सर्वांनी सह्या केल्याच आहेत, तुलाही करावी लागेल. कला म्हणते, नाही मी करणार नाही. तर बिल्डरची माणसं कलाला म्हणतात, ठीक आहे, मग तू जर सही करणार नसशील तर आता होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला तयार राहा. आता तू आहेस आणि मी आहे, आता काही झालं तरी तुझं दुकान इथून हटवणारच. आता मात्र हे ऐकून कलाला धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सरोज मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आता बिल्डरच्या माणसांनी कलाच्या दुकानाला आग लावलेली असते. आता यामध्ये कला अडकून पडलेली असते, सर्वांनाच धक्का बसतो. तर संगीताताई आणि दिनकर कलाला आवाज देऊ लागतात. त्याचवेळी तिथे अद्वैत आलेला असतो आणि कलाच्या वडिलांना सावरत म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. तर दिनकरराव म्हणू लागतात, जावई बापू, माझी कला आतमध्ये अडकली आहे. आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो. अद्वैत आता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कलाला वाचवण्यासाठी आतमध्ये जातो आणि कलाला सुखरूप बाहेर घेऊन येतो. परंतु आपलं दुकान असं जळताना पाहून कला मात्र खचून गेलेली असते. कला काहीच बोलत नसते. अद्वैत विचारतो, खरे काय झाले, तू ठीक आहेस ना? अगं तू आता सुखरूप आहेस? तर कला म्हणते, आमचं दुकान. आता मात्र कलाला अश्रू अनावर होतात. आता नकळतच का होईना, परंतु कला ही अद्वैतला मिठी मारते. आता अद्वैतलाही खूप वाईट वाटत असतं. आता या सगळ्या संकटातून अद्वैत कलाला कशाप्रकारे बाहेर काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.